नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सिम्पली मराठीमध्ये, जिथे मी तुमच्यासाठी घेऊन येत असते घर आणि किचन रिलेटेड खूपच उपयुक्त अशा काही टिप्स अँड ट्रिक्स जी आपली अवघड वाटणारी कामे सोपी करण्यात मदत करतात. चला तर आजच्या या व्हिडिओत सुद्धा अशाच उपयुक्त टिप्स घेऊन मी आलेली आहे. थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि आजची आपली पहिली टिप आहे या इलेक्ट्रिक डिफ्युजर विषयी, ज्याला कापूरदानी असंही म्हटलं जातं. रोजच्या रोज बरेच जण यामध्ये कापूर किंवा अगदी सुगंधी असे इसेन्शियल ऑइल यामध्ये टाकून हे वापरत असतात. त्यामुळे होतं काय, कापूर जाळल्यामुळे किंवा तेल वगैरे यामध्ये ठेवून हे चालू केल्यामुळे अगदी चिकट तेलकट असं हे होतं. बरेच वेळ कापरामुळे सुद्धा हा जो स्टील पार्ट आहे अगदी जळल्यासारखा हा काळपट दिसतो. आता हे इलेक्ट्रिक असल्यामुळे हा आपण पाण्याने तर काही स्वच्छ करू शकत नाही, तर अगदी खराब झालेलं हे डिफ्युजर स्वच्छ कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला हवं आहे नेल पेंट रिमूव्हर, जे आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असतं. ते नेल पेंट रिमूव्हर आणि थोडंसं कॉटन आपल्याला घ्यायचं आहे. थोडंसं हे नेल पेंट रिमूव्हर कॉटनवरती टाकून या कॉटनच्या आणि नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने या डिफ्युजरचा हा जो स्टील पार्ट आहे तो आपल्याला पुसून घ्यायचा. तर तुम्ही पाहाल या नेल पेंट रिमूव्हरच्या मदतीने अगदी या तेलाचा जो चिकटपणा आहे किंवा कापूर जाळल्यामुळे अगदी काळपटपणा या स्टील पार्टमध्ये तयार झाला होता, अगदी काही सेकंदातच तो स्वच्छ होईल आणि अगदी नव्यासारखा आपला डिफ्युजर हा दिसू लागेल. तर इलेक्ट्रिक डिफ्युजर स्वच्छ करण्याची ही ट्रिक तुम्हाला माहिती होती का? आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आपली पुढची ट्रिक आहे उकडलेल्या या बटाट्याविषयी. बऱ्याचशा रेसिपीसाठी आपण हा बटाटा वापरतो. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस आपण पराठे वगैरे करत असतो त्यावेळी अगदी व्यवस्थित आणि एकसारखा मॅश केलेला हा उकडलेला बटाटा आपल्याला हवा असतो. बऱ्याच वेळा आपण काय करतो, अगदी हातानेच हा मॅश करतो. त्यामुळे हवा तसा एकसारखा काही तो मॅश होत नाही आणि तो जर असाच पराठ्यामध्ये वापरला तर पराठा हा लाटताना फुटतो. तर हा एकसारखा मॅश व्हावा यासाठी अगदी सरळ सोपा म्हणजे असा फोर्क घेऊन सुद्धा हा बटाटा तुम्ही अगदी एकसारखा मॅश करू शकता. किंवा त्याबरोबरच आपल्या किचनमध्ये असलेला एखादा हा जो झाऱ्या आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. या झाऱ्यामध्ये हा उकडलेला बटाटा आपल्याला ठेवायचा आहे आणि तो अशा या फोर्कच्या मदतीने किंवा सरळ जर तुमच्याकडे मॅशर वगैरे नसेल तर एक ग्लास घ्यायचा आहे आणि या उकडलेल्या बटाट्यावरती तो असा प्रेस करायचा आहे. त्यामुळे तुम्ही पाहाल या ग्लासच्या मदतीने आणि या झाऱ्याच्या मदतीने अगदी छान तो मॅश होऊन झाऱ्यामधून खाली येईल. कुठेही गुठळ्या या बटाट्याच्या राहणार नाहीत. जर तुमच्याकडे पावभाजी मॅशर असेल तर त्याने अगदी सहज हा बटाटा मॅश तर करता येतोच. जर तुमच्याकडे हे मॅशर नसेल तर सरळ असा झाऱ्या किंवा फोर्क किंवा एखादा अगदी सपाट बॉटम असलेला ग्लास किंवा वाटीच्या मदतीने एकसारखा हा बटाटा तुम्ही मॅश करून कुठल्याही रेसिपीसाठी सहज वापरू शकता. आपली पुढची ट्रिक ज्यांच्याकडे फ्रीज आहे त्यांच्यासाठी खूपच उपयोगाची ठरणार आहे. तर या ट्रिकसाठी आपल्याला एखादा पेपरचा तुकडा, मग तो न्यूजपेपरचा असो, एखादा वहीचा असो किंवा असा टिश्यू पेपर जरी असला तरी तो तुम्ही घेऊ शकता. एखादा छोटा रुमाल असला तरी तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता सगळ्यात आधी रोजच्या चहासाठी आपण जी चहा पावडर वापरतो 2 ते 3 चमचे चहा पावडर या पेपरमध्ये आपल्याला अशी टाकायची आहे आणि ही चहा पावडर टाकलेल्या पेपरची आपल्याला अशी छान घडी घालायची आहे आणि त्याची छोटीशी पुडी बांधून घ्यायची आहे. तुम्ही जर कपडा किंवा एखादा रुमाल वापरत असाल तर त्याची छान पोटली आपल्याला अशी तयार करायची आहे. आता याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे, तर आपल्या फ्रीजमध्ये बऱ्याचशा अशा भाज्या असतात किंवा अन्नपदार्थसुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो. ते जर त्वरित वापरले नाही तर त्याची एक प्रकारची दुर्गंधी फ्रीजमध्ये सुटते. तर हीच दुर्गंधी दूर करण्यासाठी इथे एखाद्या वाटीमध्ये किंवा अशी ही चहा पावडर बांधलेली ही पुडी किंवा जो छोटा रुमाल आहे तो आपल्याला ठेवायचा आहे फ्रीजमध्ये. चहा पावडरचा स्वतःचा असा खूप छान असा सुगंध असतो जो पूर्ण फ्रीजमध्ये पसरतो. त्याचबरोबर ही जी दुर्गंधी आहे ते ॲब्झॉर्ब करण्याची क्षमतासुद्धा या चहा पावडरमध्ये असते. त्यामुळे फ्रीजमधली जी दुर्गंधी आहे ती जर तुम्हाला त्वरित दूर करायची असेल तर चहा पावडरचा असा उपयोग तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला याचा लगेचच फायदाही जाणवेल. आपली आजची ही किचन टिप आहे या पॅकेट्सविषयी. बरेचसे स्नॅक्स, तांदूळ, डाळ वगैरे असे खाऊचे पॅकेट्स दिवसभरातून एकदा तरी आपण एखादा नवीन पॅकेट्स हे असं कट करत असतो. बरेचसे जण काय करतात, या पॅकेटचा हा तुकडा पूर्णपणे पॅकेटपासून कट करून सेपरेट करतात. तर असं प्लीज करू नका, कारण प्लॅस्टिकचे हे जे छोटे छोटे तुकडे असतात ते प्रॉपर रिसायकल होत नाहीत. त्यामुळे आपल्या पर्यावरणामध्ये सुद्धा खूप वाढ होतीये. म्हणून कुठलंही पॅकेट कट करत असताना या पॅकेटपासून सेपरेट करू नका.
रोजचं दुधाचं सुद्धा पॅकेट असतं, बरेच जण हे अगदी सेपरेट कट करून टाकतात. तर असं न करता हे नेहमी पॅकेटला अटॅच असू द्या. याचीच दुसरी टिप म्हणजे एकदा हे पॅकेट कट केल्यानंतर पुन्हा सील करण्यासाठी बऱ्याच वेळ आपल्याकडे सीलिंग क्लिप्स किंवा रबरचा वापर हा केला जातो. परंतु प्रत्येक वेळेस आपल्याकडे सीलिंग क्लिप्स किंवा रबर असतीलच असंही नाही, किंवा बऱ्याच वेळ शिल्लकही नसतात, किंवा काही पदार्थांचे पॅकेट हे असे असतात जे प्रॉपर सील करणे खूप गरजेचे असतात. नाहीतर त्यातले पदार्थ हे लवकर लूज पडू शकतात किंवा खराबही होऊ शकतात. मग अशा या पॅकेटसाठी तुम्ही एक छान ट्रिक करू शकता, आणि ती म्हणजे स्वयंपाक करत असाल तर तुमचा गॅस हा सुरू असेलच. अशा वेळेस पापड वगैरे भाजण्यासाठी आपण हा जो चिमटा वापरतो तो चिमटा आपल्याला घ्यायचा आहे. काही सेकंदासाठी गॅसवरती हा चिमटा असा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे. आता याच गरम चिमट्याच्या मदतीने आता हे पॅकेट्स आपल्याला सील करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल यात नवीन ते काय, आमच्याकडे तर डिरेक्टली गॅसवरतीच हे पॅकेट असं थोडंसं गरम करून हे सील केले जातं. परंतु या पद्धतीमध्ये तुम्ही बराच वेळ अनुभवलंही असेल, हाताला चटके वगैरे लागून हे प्लॅस्टिक भाजण्याचं सुद्धा भीती आपल्याला नेहमी राहते. आणि प्लॅस्टिकचा हा जो चटका आहे हा खूपच त्रासदायक असतो, बराच काळ टिकणाराही असतो. त्यामुळे हाताला चटका वगैरे न लागता चिमट्याच्या मदतीने हा चिमटा गरम करून असे पॅकेट्स तुम्ही अगदी सहज आणि काही सेकंदातच एकसारखे पॅक करू शकता. तर पहा, या चिमट्याच्या मदतीने अगदी काही सेकंदातच हे पॅकेट मी छान सील केलं आहे आणि ते अगदी पॅक असं सीलसुद्धा झालं आहे. तर कधी रबर किंवा सीलिंग क्लिप्स नसतील तर अशा प्रकारे हे एकदा ओपन केलेले पॅकेट्स तुम्ही पुन्हा सील करू शकता. आणि तुम्ही जर ही ट्रिक आधीच वापरत असाल तर ही ट्रिक आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत सुद्धा नक्की शेअर करा, त्यांनासुद्धा ही नक्कीच उपयोगाची ठरेल. तर फ्रेंड्स, मला आशा आहे की आपल्या आजच्या या व्हिडिओतील सगळ्या टिप्स तुमच्यासाठी सुद्धा नक्कीच उपयोगाच्या ठरल्या असतील. माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लगेच सबस्क्राईब करा, हे अगदी फ्री आहे. सबस्क्राईब बटन समोर एक नोटिफिकेशन बेल आहे, ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका.